स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांची प्रतिक्रिया. म्हणाले, निवडणूक आयोगाचं नियोजन चुकलं. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे मतदान मंगळवारी शांततेत पार पडले. मात्र या निवडणुकांचे निकाल दिनांक 3 डिसेंबर ऐवजी दिनांक 21 डिसेंबरला होणार आहेत. या संदर्भात गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की निवडणूक आयोगाचं यंदा नियोजन चुकलंय. अशा प्रकारे पहिल्यांदाच निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना हा गोंधळ आपण पाहतोय. काही निवडणुका देखील रद्द झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे उद्याच्या निकालाचा परिणाम त्या निवडणुकांवरती होऊ शकतो असे निकष लावून तिथे जो काही निर्णय घेतला गेला आहे, शेवटी खंडपीठाने दिलेला हा निर्णय आहे, त्याचे अंमलबजावणी करावी लागेलच. परंतु पहिल्यांदा असं घडतंय. गेली 20 वर्ष मी देखील राजकारणामध्ये आहे, अनेक निवडणुका पाहिल्या, परंतु अशा पद्धतीने मतदानाच्या दिवसानंतर 20-21 दिवसानंतर निकाल लावणं, आता त्याच्यामध्ये आचारसंहिता परत 20-21 दिवस असणार की नसणार, त्याची काय बंधनं असेल त्याच्याबद्दल अजूनपर्यंत कुठली स्पष्टता नाही. परंतु मला वाटतं थोडं नियोजन ह्यावेळेस चुकलेलं आहे, हे नक्कीच स्पष्ट दिसतंय. आता येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्या अतिशय महत्त्वाचा एक निवडणुकीचा टप्पा आहे. येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, तो देखील महत्त्वाचा टप्पा आहे. किमान त्या निवडणुकामध्ये तरी नियोजन व्यवस्थित व्हावं अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाकडून गोंधळ होतोय हे नक्कीच होत आहेत. त्याशिवाय इतके निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये वारंवार बदलायला लागणं हे झालं नसतं. नक्कीच घोळ असल्याशिवाय ही वेळ कदाचित आजची आली नसती.